सकाळची वेळ होती. अंगणात मंद वारा वाहत होता. ताज्या मातीचा सुगंध हवेत दरवळत होता आणि स्वयंपाकघरातून येणाऱ्या चहाच्या वासाने घरभर एक प्रसन्नता पसरली होती. लहानसं पण प्रेमाने भरलेलं ते घर, जिथे प्रत्येक गोष्टीत साधेपणा होता, पण त्या साधेपणातच खूप मोठे सुख दडले होते. स्वयंपाकघरात सविता अनिलसाठी चहा बनवत होती आणि डब्याची तयारीही करत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, उलट समाधान होतं. आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करत असल्याचं समाधान. तेवढ्यात अनिल तयार होऊन स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला, सविता, अजून किती वेळ लागणार आहे? आज उशीर झाला तर मालक पुन्हा ओरडेल. तो थोड्या गमतीत पण काळजीने म्हणाला. सविता मागे वळून त्याच्याकडे पाहत हसली. हो हो, माहिती आहे मला. काही उशीर वगैरे झालेला नाही आहे. तुम्हाला कामावर जाण्यासाठी अजून 1 तास आहे. चहा तयार आहे. आधी चहा खारी खाऊन घ्या की मग कांदे पोहे बनवू? अनिलने पोहे नको म्हणत चहाचा कप हातात घेतला. चहाचा एक घोट घेताच त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तो काही क्षण शांतपणे सविताकडे पाहत राहिला. जणू त्या साध्या क्षणात त्याला आयुष्याचं खरं सुख दिसत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, तू आहेस म्हणूनच माझं आयुष्य इतकं सुरळीत चाललंय. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. सविता थोडी लाजत हलकसं हसत म्हणाली, अहो, असं काही नाही. आपण दोघांनी मिळून हा संसार उभा केलाय. अनिल तिच्या जवळ आला आणि म्हणाला, आणि पुढेही असाच सुखाचा संसार करू. तो पुढे म्हणाला, पण सविता, सांग ना, जर उद्या माझं काही बरं वाईट झालं तर? त्याचे बोलणे ऐकताच सविताच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. तिने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला. असं अभद्र बोलू नका. तुम्हाला माझी शपथ आहे. आत्ताच तर म्हणालात आपण दोघं मिळून आयुष्य घडवू. मग असं का बोलता? तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. ती पुढे म्हणाली, तुम्ही आहात म्हणूनच माझ्या जगण्याला अर्थ आहे आणि तुम्ही सोबत असलात ना तर मला कसलीच भीती वाटत नाही. अनिलने तिचा हात अलगद हातात घेतला. सविता, खरंच मी खूप नशीबवान आहे. मला तुझ्यासारखी बायको मिळाली. माझं भाग्य आहे. त्या दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. मनात भविष्याची सुंदर स्वप्न होती. साधं आयुष्य होतं, पण त्या साधेपणातच प्रेमाचं सोनं होतं. पण नियतीने त्यांच्या आयुष्यात काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. काळ पुढे सरकत गेला. काही महिन्यांनी एक दिवस सविता थोडी लाजत, थोडी आनंदात अनिल समोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. ती म्हणाली, अनिल, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. ती हलक्या आवाजात म्हणाली. काय झालं? अनिल उत्सुकतेने विचारत तिच्याकडे पाहू लागला. सविता हसली आणि म्हणाली, आपण आई बाबा होणार आहोत. हे ऐकताच त्या क्षणी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. खरंच सविता, खरंच? तो आनंदाने जवळजवळ ओरडलाच. त्याने लगेच सविताला मिठीत घेतलं. आज मी जगातला सगळ्यात आनंदी माणूस आहे. त्या दिवसापासून अनिल आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागला. कामावर जास्त वेळ घालवू लागला. पण घरी आल्यानंतर सविताची काळजी घेणं तो कधी विसरला नाही. जपून चाल, जड काम करू नकोस, वेळेवर जेवण कर. तो सतत तिची काळजी घेत असे. सविताही त्याच्या या प्रेमाने भारावून जायची. दोघे मिळून त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी स्वप्न रंगवू लागले. लहान कपडे, खेळणी, नावं, प्रत्येक क्षणी त्यांच्यासाठी खास महिने सरले आणि अखेर तो आनंदाचा क्षण आला. घरात एका गोंडस बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. मुलगा झाला. ही बातमी ऐकताच अनिलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अनिलच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने बाळाला हातात घेतलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे अश्रू होते. दोघांनी मिळून बाळाचे नाव रोहन असे ठेवले. घरात आनंदाचा वर्षाव झाला. छोटंसं घर आता आणखी गोड झालं होतं. सविताच्या डोळ्यात ममत्व होतं आणि अनिलच्या चेहऱ्यावर अभिमान होता. रोहनच्या आगमनाने त्यांच्या आयुष्याला एक नवे अर्थ मिळाला होता. रोहनच्या जन्मानंतर काही महिने सुखात गेले. घरात हसणं, बाळाच्या हसण्या रडण्याने भरलेलं वातावरण आणि सविता अनिलच्या चेहऱ्यावर समाधान. पण नियती अजून एक आनंद त्यांच्या वाट्याला देणार होती. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस सविताने पुन्हा एक आनंदाची बातमी दिली. ती पुन्हा आई होणार होती. अनिलच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद उमटला, पण यावेळी त्याच्या डोळ्यात जबाबदारीची जाणीवही होती. आता आपल्या रोहनला कोणीतरी दादा म्हणणारे येणार, तो हसत म्हणाला. महिने सरले आणि त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला.
अनिलने तिच्याकडे पाहतच नाव ठेवलं, रिया. घरात आता 2 चिमुकल्या जीवांचा गोड गोंधळ होता, रोहन आणि रिया. सविता दिवसभर दोघांना सांभाळण्यात व्यस्त असायची, तर अनिल कामावरून आला की दोघांनाही जवळ घेऊन बसायचा. हा माझा राजा आणि ही माझी परी, तो अभिमानाने म्हणायचा. अनिलचा लहान भाऊ प्रसाद शहरात नोकरी करत होता. रोहनचा जन्म झाला तेव्हा कामानिमित्त तो शहराबाहेर होता, त्यामुळे तो येऊ शकला नाही. पण रियाच्या जन्माची बातमी मिळताच तो सगळं काम बाजूला ठेवून गावी परत आला. घरात पाऊल टाकताच त्याने रियाला उचललं आणि रोहनकडे पाहत हसला. अरे वा, रोहन तर आता मोठा भाऊ झाला. त्या दिवसापासून प्रसादचा जीव या दोन्ही मुलांमध्ये गुंतून गेला. आता प्रसाद त्याच्या ऑफिसला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा मुलांना भेटण्यासाठी गावी येऊ लागला. त्याला मुलांचा खूपच लळा लागला होता. घरात अगदी आनंदाचे वातावरण होते, पण म्हणतात ना, सुख फार काळ टिकत नाही. रियाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी अनिलला सतत थकवा जाणवू लागला. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण नंतर तब्येत खालावत गेली. त्यामुळे प्रसाद आणि सविता अनिलला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी तपासणी केली आणि जो रिपोर्ट आला त्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अनिलला एक जीव घेणा आजार झाला होता आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की त्यांची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. हे ऐकताच सविताच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. नाही डॉक्टर, काहीतरी उपाय करा, ती रडत म्हणाली. प्रसादही हादरला होता, पण त्याने स्वतःला सावरलं. तो म्हणाला, दादा, मी तुला काहीही होऊ देणार नाही. आपण आणखी चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ. प्रसाद अनिलला शहरातल्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. काही दिवस उपचार सुरू राहिले, पण नियतीने निर्णय घेतला होता. एके दिवशी अनिलने सविताचा हात हातात घेतला. तो म्हणाला, सविता, मुलांची काळजी घे. एवढंच बोलू शकला आणि एका क्षणात सगळं संपलं. सविता उद्ध्वस्त झाली. रोहन, रिया अनाथ झाले आणि घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रसाद देखील भावाच्या जाण्याने खूप दुःखी झाला, पण आता त्याच्यावर भाऊजय आणि रिया रोहनची खूप मोठी जबाबदारी आली होती. त्याने स्वतःला सावरले. त्या दिवसापासून प्रसादने एकही पाऊल मागे घेतले नाही. तो शहरातली नोकरी सांभाळत होता आणि सुट्टीच्या दिवशी किंवा रजा काढून गावी येऊ लागला. रोहन आणि रियाला तो वडिलांच्या मायेने प्रेम करायचा. रोहनला शाळेत सोडणे, त्याचा अभ्यास घेणे, रियाला झोपवणे, तिच्यासोबत खेळणे, प्रत्येक गोष्ट तो स्वतःच्या मुलासारखी करू लागला. पण त्याचे सततच्या गावी येण्याने गावामध्ये कुजबूज सुरू झाली. एके दिवशी सविता प्रसाद समोर येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. ती शांतपणे म्हणाली, भाऊजी, तुम्ही कुठवर असं आमच्यातच गुंतून राहणार? प्रसाद काही बोलला नाही. सविता पुढे म्हणाली, तुम्हाला चांगली नोकरी आहे. तुम्ही एखादी चांगली मुलगी पाहून लग्न करा. शेवटी तुम्हालाही तुमचे आयुष्य आहे. ती थोडी थांबली. तिचा आवाज थरथरत होता. आता रोहन आणि रिया थोडे मोठे झाले आहेत. मी त्यांना सांभाळेन. तुम्ही आमच्यासाठी खूप केलं, पण आता आमच्यासाठी तुमचं आयुष्य बिघडवू नका. मला नाही पाहवत हे सगळं. लोक काय काय बोलतात मला माहिती आहे. प्रसादने दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, लोक काय बोलतात त्याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही. तो पुढे म्हणाला, मी तुम्हाला आणि मुलांना सोडून दुसरे आयुष्य सुरू करू? हे माझ्या मनाला कधीच पटणार नाही. सविता गहिवरली. पण भाऊजी, प्रसादने तिचे बोलणे थांबवले आणि काहीसा विचार करून पुढे म्हणाला, नाही सविता, आता माझं ऐका. तो पहिल्यांदाच तिचे नाव घेऊन बोलला. हा निर्णय दया म्हणून नाही, जबाबदारी म्हणून नाही, तर मनापासून आहे. सविता म्हणाली, कोणता निर्णय? प्रसाद पुढे म्हणाला, आत्ताच तुम्ही म्हणालात ना, तुम्ही एखादी चांगली मुलगी पाहून लग्न करा, तर मी मुलगी पाहिली आहे. सविता म्हणाली, खरंच? खूप छान निर्णय घेतला तुम्ही भाऊजी. चला मग आता उशीर करायला नको, मी येते लग्नाची बोलणी करायला. कोण आहे ती मुलगी? तेव्हा प्रसाद म्हणाला, वहिनी, मी तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या दिराच्या तोंडून हे शब्द ऐकताच सविता हादरली. ती घाबरून म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही भाऊजी? आणि हे कधीच शक्य होणार नाही. का शक्य होणार नाही? प्रसादने ठामपणे विचारले. समाज, लोक, नाती, सविता अडखळत म्हणाली. प्रसादचा आवाज अधिक ठाम झाला. माझ्या भावाच्या पश्चात ही मुलं अनाथ होऊ नयेत आणि तुम्हाला सन्मानाने जगता यावं, हाच या लग्नामागचा उद्देश आहे. सविता त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली. दुसऱ्या दिवशी ही बातमी गावभर पसरली की प्रसाद आपल्या भावाच्या बायकोशी लग्न करतोय.
गावात खळबळ उडाली. हे बरोबर नाही. परंपरेला धक्का आहे. लोक काय म्हणतील? दुपारी गावातले काही मोठे लोक त्याच्या घरी आले. त्यातील एक वयोवृद्ध माणूस म्हणाला, प्रसाद, हे आम्ही काय ऐकलं ते खरं आहे का? हो, खरं आहे, प्रसाद ठामपणे म्हणाला. लोकांमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली. टोमणे सुरू झाले. तुला लाज नाही वाटत? भावाच्या बायकोशी लग्न करायला निघालास? प्रसाद पुढे आला आणि शांतपणे म्हणाला, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात. मला तुमचा आदर आहे. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, पण मला एक उत्तर द्या. माझ्या भावाच्या पश्चात ही 2 लहान मुलं अनाथ व्हावीत का? त्यांच्या आईने आयुष्यभर एकटीने संघर्ष करावा का? यापुढे कोणीच काही बोललं नाही. तुम्ही म्हणता समाज काय म्हणेल, पण हा समाज त्यांना सांभाळायला, त्यांचे अश्रू पुसायला येणार आहे का? त्या प्रश्नाने सगळे निरुत्तर झाले. मी हे लग्न माझ्या इच्छेसाठी करत नाही, तर मुलांच्या भविष्यासाठी करतोय. हे ऐकून सविताला प्रसादबद्दल अभिमान वाटू लागला. त्या संध्याकाळी सविता प्रसादला हळू आवाजात म्हणाली, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. काही दिवसांनी अतिशय साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला. काही दिवस गावात कुजबूज सुरू होती, पण हळूहळू लोकांना त्यांच्या नात्याची खरी जाणीव झाली. काळ हळूहळू पुढे सरकत गेला. सविता, प्रसाद, रोहन आणि रिया या चौघांचं छोटंसं कुटुंब आता स्थिरावलं होतं. सुरुवातीला गावात कुजबूज होती, नजरा होत्या, प्रश्न होते, पण त्यांच्या वागण्यातली प्रामाणिकता, एकमेकांप्रती असलेले निखळ प्रेम आणि जबाबदारी हळूहळू सगळ्यांच्या मनात घर करू लागली. रोहन आणि रिया आता आनंदाने वाढत होते. रोहन रिया प्रसादला बाबा म्हणायला लागले होते. दोघेही आपल्या बाबांच्या कुशीत झोपायचे. सविताच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान परतलं होतं. जखमा होत्या, आठवणी होत्या, पण त्यावर प्रेमाचं फूल उमललं होतं. एक दिवस गावातल्या मंदिरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सगळे ग्रामस्थ, सरपंच, मान्यवर मंडळी तिथे जमली होती. कार्यक्रमाचे कारण खास होते, प्रसादचा सत्कार. मंचावर प्रसाद आणि सविता दोघेही बसले होते. सविताच्या डोळ्यात अभिमान होता आणि प्रसादच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच साधेपणा. सरपंच उभे राहिले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. आज आपण एका अशा माणसाचा सत्कार करणार आहोत, ज्याने समाजाची भीती न बाळगता एक कुटुंब वाचवलं. एका स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आणि 2 निरागस मुलांना वडिलांचं छत्र दिलं. सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ते पुढे म्हणाले, प्रसादने जे केलं ते फक्त धाडस नाही, तर माणुसकीचं जिवंत उदाहरण आहे. समाज काय म्हणेल यापेक्षा काय योग्य आहे हे त्याने निवडले आणि म्हणूनच आज तो आपल्यासाठी आदर्श आहे. प्रसादचा सत्कार करण्यात आला. क्षणभर तो शांत उभा राहिला. मग त्याने माईक हातात घेतला आणि म्हणाला, तुम्ही सर्वजण मला एवढा मोठा सन्मान देताय, पण खरं सांगायचं तर मी काही वेगळं केलं नाही. तो नम्रपणे म्हणाला, मी फक्त माझं कर्तव्य केलं. माझ्या भावाच्या कुटुंबाला सोडून देणं मला कधीच शक्य नव्हतं. त्याने रोहन रियाकडे पाहिलं. ही मुलं अनाथ होऊ नयेत आणि वहिनीला समाजात मानाने जगता यावं, इतकंच माझं ध्येय होतं. सभागृहात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण ती शांतता आदराची होती. त्या दिवशी गावाने एक गोष्ट शिकली, ती म्हणजे नाती फक्त रक्ताने जुळत नाहीत, तर ती जुळतात मनाने, जबाबदारीने आणि प्रेमाने. समाज काय म्हणेल यापेक्षा आपण काय योग्य करतो हे महत्त्वाचं असतं. खरं माणुसकीचं काम तेच, जेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात आधार बनतो. प्रसादने दाखवून गेलं, कर्तव्य, प्रेम आणि धैर्य असेल तर कोणतीही परंपरा बदलू शकते आणि एक तुटलेलं कुटुंब पुन्हा उभं राहू शकतं. आणि त्या छोट्याशा गावात एक साधा माणूस मोठा आदर्श बनून गेला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रसादने सवितासोबत लग्न करून योग्य केलं की अयोग्य? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.